सकाळी सकाळी सगळ्यांचीच कामाची गडबड असते. तर आज म्हणजे माझीसुद्धा रोजच गडबड असते. आत्ता माझं सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक वगैरे आणि माझा रुद्र देखील आता शाळेत गेलेला आहे. त्याचा डब्बा वगैरे, त्याच्या पप्पांचा डब्बा वगैरे सगळंच झालेलं आहे आणि भाजी वगैरे मी आता व्यवस्थित काढून वगैरे ठेवलेली आहे आणि आता मला किचन माझं साफ करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपलं सगळं आवरल्यानंतर किचन वगैरे स्वच्छ केल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटत असते. तर हे बघा, आता माझी काही भांडी अगोदरच झालेली होती आणि ही स्वयंपाकानंतरची भांडी आहे. तर मी आता ती स्वच्छ धुवून ठेवणार आहे आणि हे जे बेकिंग सोडा आणि आपलं जे मीठ आहे ते मीठ आणि बेकिंग सोडा लावून हे मी बेसिंगला आणि नळाला ठेवणार आहे. तर हे माझ्याकडे जाडं मीठ आहे. तर कारण का आपल्या बेसिंगचा वास येऊ नये किंवा असं जंतू वगैरे पडू नये म्हणून बेकिंग सोडाचा इथं वापर करायचा आहे. तर आपले काही भांडी वगैरे आपण इथे घासत असतो, खरकट वगैरे टाकत तर नाहीच, पण भांडी वगैरे घासत असतो आणि सतत पाणी वगैरे तिथे जात असतं, त्यामुळे वास येऊ नये म्हणून मी बेकिंग सोडा आणि आपलं मीठ लावून इथं आता बेसिंग लावून सोडलेलं आहे. आणि नंतर आपलं माझं हे गॅस वगैरे आता स्वच्छ करणार आहे. गॅसच्या शेगडीला मी छान अशी साबण लावून मस्त घासून घेणार आहे. रोजच मी साबण लावूनच घासते. असं म्हणतात की साबण लावून घासल्यानंतर त्याची चमक वगैरे जाते. तर माझ्या आता ही गॅसची शेगडी जवळ 25 वर्ष होऊन गेलेली आहे, तरी माझ्या गॅसची शेगडीची चमक आहे तशीच आहे. मी रोजच ती पाण्यानेच धुत असते साबणाने आणि मस्त रोजच माझा किचन मी असा डेली साफ करत असते, डेली धुवूनच घेत असते. कारण की जे आपण स्वयंपाक वगैरे करतो त्याचे शिंतोडे वगैरे याच्यावर स्टाईलवर वगैरे उडतात आणि त्याचे खूप घाण असे डाग पडतात. तर ते पडू नये म्हणून मी रोजच असं क्लीन करत असते. रोज सकाळी संध्याकाळी फक्त पुसून घेत असते. तर हे बघा, छान असं मी इथं पुसून घेतलं आणि हे जो तुम्हाला तांब्याचा मटका दिसतो तो मी आत्ता महिन्यापूर्वी घेतलेला आहे. तर तांब्याच्या हंड्यातलं पाणी पिलं पाहिजे त्यासाठी मी हा मटका घेतलेला आहे. तर हंडा खूपच घाण होतो, नेहमी घाण होतो, घासायलासुद्धा वेळ नसतो, म्हणून मी तो मटका घेतलेला आहे. लॅक्टर कोटेकचं ते मटका आहे, त्याला डाग वगैरे पडत नाही आणि तो सारखा घाण देखील होत नाही, म्हणून मी तो मटका घेतलेला आहे. जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत मी त्या मटक्याचा यूज करणार आहे. नंतर आपण माठातलं पाणी देखील यूज करतो, त्याला नळ देखील आहे. तर आता जवळजवळ माझं किचन वगैरे मी हे बघा अशा प्रकारे क्लीन करून घेत असते, जेणेकरून रोजच्या रोज आपण जर किचन क्लीन केलं तर ते एकदम छान आणि व्यवस्थित दिसेल आणि रोजच्या रोज आपले क्लीन केल्यावर त्याला डागसुद्धा पडत नाही. तर हे बघा, फायनली असा लुक माझ्या किचनचा आलेला आहे आणि माझ्या किचनला जास्त पसारा देखील तुम्हाला दिसणार नाही.